ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। प्रसाद लाड यांना आरक्षणाबाबत काडीची अक्कल नाही असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे। प्रसाद लाड यांनी हॉटेल व्यवसाय सांभाळावा। लक्ष्मण हाकेंनी प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांच्या भेटीवरती टीका केली। तर लक्ष्मण हाकेंना मी ओळखत नाही असं प्रसाद लाड यांनी यावरती उत्तर दिलंय। ओबीसी आरक्षणाला माझा कधीही विरोध नाही। लक्ष्मण हाकेंनी ओबीसी नेत्यांशी चर्चा करावी असं प्रसाद लाड यांनी म्हटलं। अरे त्या जरांगे पाटलाकडे जस्टिस येऊन गेले, सचिव येऊन गेले, अटॉर्नी जनरल येऊन गेले, मुख्यमंत्री येऊन गेले एकनाथरावजी शिंदे साहेब, तरी पण त्याला फरक पडला नाही। आणि तू हॉटेल चालवणारा, झाडू पोछा करणारा, तुझ्याने तो फरक पडत असतो का? त्यामुळं लाडानी आपलं जे काय तुमचं क्षेत्र आहे आणि तुम्ही काय 1 लाख लोकांना रोजगार दिलाय का? तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळावा शांततेचा। एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणारा एवढा महान व्यक्ती, त्याची लिस्ट एकदा उद्या जाहीर करा। काही बोलायचं राव नाही। बघा, असं आहे की लक्ष्मण हाकेंना मी ओळखत नाही। लक्ष्मण हाकेंशी माझा कधी संवाद नाही। त्यांच्या ओबीसी आरक्षणाला माझा कधी विरोध नाही आणि आमचा कधी विरोध नव्हता। उलट भारतीय जनता पार्टीने ओबीसीसाठी जे काही केलं हे सर्वश्रुत आहे। त्याच्यामुळे ओबीसीचे अनेक नेते भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात। त्यामुळे लक्ष्मण भाऊंना जर ओबीसी समाजाबद्दल जर काही एखादा विषय असेल तर त्यांनी ओबीसी नेते अनेक आहेत। भुजबळ साहेब आहेत, आमचे अतुल सावे आहेत, बावनकुळे साहेब आहेत, अनेक नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी। माझा विरोध असण्याचं काही कामच नाही। आणि ओबीसी समाजाचा असं कोण एखादा आमच्यासारखा कार्यकर्ता कुठला समाज कधी संपवू शकत नाही। प्रथमतः सांग, या महाराष्ट्रातल्या मातीतला छत्रपतीचा पुत्र आहे, या भावनेतून मी काम करतो। मला उद्या लक्ष्मण हाके साहेबांनी जर सांगितलं की बाबा ओबीसीच्या एखाद्या आंदोलनात तुम्हाला यायचं आहे तर मी तिकडे जायला तयार आहे।